पाप कुणाचे शाप कुणा निष्पाप आम्हा लेकरांना पाप कुणाचे शाप कुणा निष्पाप आम्हा लेकरांना निष्पाप आम्हा लेकरांना अग्निरथ हे जीवनाचे चाले दऱ्या खोऱ्यातुनी अग्निरथ हे जीवनाचे चाले दऱ्या खोऱ्यातुनी विसरून दुःख यातना विसरून दुःख यातना वस्त्र फाटके चटके सोशी सर्वांगा अंगावरती वस्त्र फाटके चटके सोशी सर्वांगा वस्त्र फाटके चटके सोशी सर्वांगा अंगावरती वस्त्र फाटके चटके सोशी सर्वांगा सगळे कोटी दवारू आता माझ्या मजुरीचे पैसे द्या मला गायला जायचं आहे मला मजुरी कशाची मजुरी रे अरे आधीच तुझ्यावर पैसे फिरतात ते परत मिळाल्याशिवाय हे पैसे मिळणार नाही
आला मोठा मजुरी मागायला. आला तुला काम, जाऊ शकतोस तू. तुमचे पैसे तुम्ही पुढच्या खेपेला कापून घ्या. पण आज मला पैसे द्यावं. मला पैशाची खूप गरज आहे. आता नाही म्हणू नका तुम्ही. तर मी मग काय करू? आपला पैसा असा वाटत फिरू? अरे हा, आलं, माझ्या लक्षात आलं. कुणीतरी तुझ्या बहिणीच्या अंगावर ऍसिड टाकलं म्हणे. अरे 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 अरे, खूप वाईट झालं रे. सगळा नशिबाचा खेळ आहे. माणसासोबत कधी काय होईल काही सांगता येत नाही. म्हणून मी तुमच्या पाया पडतो. मला पैशाची खूप गरज आहे. आज मला थांबवू नका. मला मजुरी द्यावं तुम्ही. अरे वा, म्हणजे मी आपलं नुकसान करून घेऊ आणि तुला पैसे देऊ ते काही नाही. चल चालता हो इथून. चल मी घेतो. नाही हो, असे नका. चल तुला चालता हो म्हटलं इथून. असे नका बोलू. अरे निघतेस की नाही? तुझे पैसे मिळणार नाही. अरे वाटलास तू स्वतःला विक, पैसे मिळणार नाही. असे करणं का मी तुझ्या मला खूप आवश्यक आहे. म्हणजे मला पैसे द्यावे तुझ्या पाया पडतो. अरे चल. माझ्या जुत्याला हात लावणारास? अरे तुझ्या हात लावल्याने माझे जुते खराब होतील. अरे तू आणि तुझी बहीण माधवी आमच्या विरोधात लोकांना भडकवतोस आणि आता हे तीच शिक्षा समजतो. साला आमच्या विरोधात लोकांना भडकवतो. अरे बरं झालं ऍसिडच टाकला. कोणी जर तिच्यावर बलात्कार केला असता तर? काय एक शब्द जरी बोललात तर माझ्या बहिणीचं नाव घेणे तुमची लायकी तरी आहे का? अरे अरे तुमची किंमत तिच्या पायाच्या धुळीपेक्षा मी क्या घेऊ तुमची किंमत? हरामखोर माणसा. अरे निदान अशा गळून पडलेल्या माणसाची निंदा करू नकोस. अरे हा गरीबाचा श्राप लागेल तुला. श्राप. हे साऱ्या मोहण्या तुझी जबान जास्तच चालून राहिली रे. साला भिकारी कसा वर तोंड करून बोलून राहिलाय. अरे बोलेन. माझ्या बहिणीबद्दल कोणी उलट सुलट बोलला तर त्यांनी कसं ऐकून घेईन? आज बोललास तर बोललास. पुन्हा तिच्या नाव तोंडावर घेतलास तर जीभ मुळा सगळं लुटून काढेल. काय करशील तू? काय करशील? मारशील मला? मार मार.
आमच्या नशिबात काय हे दुःख लिहिलंच रे. अरे हे श्रीमंतीत वाढणारे कुत्रे गरिबांच्या जीवन घेऊन बसले. आज माझ्या बहिणीला पैसे लागत आहेत. अरे देवा, कुठून आणू रे एवढा पैसे, कुठून आणू? आता माझ्याकडे असं काही नाही काय विकावं आणि बहिणीच्या उपचारासाठी पैसे लावावं म्हणून. आता फक्त माझ्याकडे आता एकच पर्याय उरलेला आहे आणि ते म्हणजे माझी किडनी. होय, माझ्या बहिणीच्या जीवासाठी ते पण करेन मी. विकेन मी माझ्या किडनी लावली. मेरे मुन्ने की माँ तू छुपी है कहा, मेरे मुन्ने की माँ. शांती, ओ शांती, अव पोटी असो काही गाठ नाही, काही भेट नाही. या बाळ्यासह दोडो ढुंढून खेळू खेळू खूपच रमलेस. हे करते. या शांतीची पुरी एक्सपायरी उतरून गेली. पाहून राहिलो हे नाही का पुरी घामचाटी झाली. तिला भेटू दे, तिची भोंगटी सुजवतो. तिची नाही का पुरी भोंगटी सुजवतो. काय सुजवतो म्हणतो तरी तुला? आणि मला सांग काय सुचवतो म्हणतो रे? तुझं सामान जप्ती करू का म्हणतो मी? असं सेल का विचार करतो रे?
पण जमान्यात जप्त नको करतो. बिन कामाचं सामान आहे हो सगळं. बघ अरे तू काय बोलतेस ना मला अजिबात कळालं नाही. काय बोलायचं तुला? अहो कसं समजू? अरे कसं समजू तर तू समजू की. अहो आता बिन टाक्याचाच ऑपरेशन झाला. आता तुला कोणा टाकी बसायला गेले का कुठे विचारायला गेले? अहो तुला सांगू का त्या दिवशी नाही का मी सरकारी दवाखान्यात गेलो. अहो तेवढ्यात एक अशी अशी बरी गोमटी नर्स आली. तिनं आव डाव पाहिलं पण कचकन डोळा मारलं मला. असं म्हणजे डोळा मारला त्याचा. हा मला वाटलं जमलं बाजू पण कायचा जवळ गेलो म्हणते मला केस पाहिजे. मला वाटलं मा केस इकडून कोणत्या बुढीचे माल घेऊन राहिले. मग कायचा का मग काय झालं पुन्हा पुन्हा? मग असा झाला तिनो असा छटाईचा कार्यक्रम केलो. हवाय बिनायला अरे पण मी छटाई म्हणजे तर नाही समजली. मग असा झाला त्याच्या छटाईचा कार्यक्रम पूर्ण झाला. याच्या छटाईचा जो कार्यक्रम आहे ना तो पुरा झाला. अरे पण छटाई म्हणजे काय समजली? काय समजलं? अजिबात नाही. ते मायाकडे पाहत होती न हसत होती. खाली लाल बत्तीच्या टाच मारत होती. मला वाटलं टिचून टाचून काहीतरी करत असत. पण जाते पुरा ढिंच्या टनान करूनच टाकलं. आता मला सांगा ढिंच्या टनाटन म्हणजे काय? हा ढिंच्या टनाटन म्हणजे नाही का म्हणजे याची पूर्ण नसबंदी करून टाकली. आणि ते सांगते याच्या हातात 700 रुपये दिलं आणि याच्या घरी पाठवून आले. 700 रुपये देऊन गेले. पुरा कायमचा कामातून गेला. तू कोणी कामाचा नाही राहिला गमण्या. बाकी काय होतं गंमत मस्त केलं तुझे. पण मी का म्हणते आता कसा करशील त्या गावची एक बाजू एक पटकन कायम संधी कसा करेल म्हणजे याला पाहून द्यावा लागेल. रेडीमेड एखादी नाही मग तुझी बाई ती माल बाई पाहून देशील ना. सेकंड येणंच होईल. पाहून द्यावा लागेल. पाहून दिला तर म्हणजे म्हणून जाईल. तुझ्याच गाव येऊन बस. बेट्या तुला पहिलंच सांगितलं होतं हिस्सा बाजार राहायचो. या बायाच्या भानगडीत नको पडतो. पण तरी तुझी शेण खावायला गेली रे. तशी तर का करू? शांत शांत शांत.
नाचना। हाय दई लेकिन ये इन टके वाले के सामने मत नाचना, मत नाचना सामने। नहीं नाचूंगी मेरे दिलवा। अब मैं शादी करूंगी, 2, 3, 4, 5 बच्चे पैदा करूंगी और मैं भैंस लूंगी और दूध बेचने के लिए जाऊंगी। दूसरी कला दायरा समझता है। इसके सामने मत नाचना। नहीं नाचूंगी मेरे दिलवा, तो टेंशन मत ले। हो शांती। अरे मग त्या भसीच्या शेण पोईटा कोण फेकणार? बाप ते माझ्यान होत नाही। नाही होत? अजिबात नाही। आली मोठी मुर्रामती आली तुम्ही। हे लोक बसले आहेत, हे का म्हणतील? त्या हवालदाराची बायको इकडे शेण पोईटा करते। त्या संजीवाला माहित आहे ते काहीच करे नाही म्हणून तिजन पुरा भुजला कपडे ना मोडणार। ओ धंदा मी करेन। मी धंदा करेन ना। करत तुमची इज्जत पाहून देईन। अबे तू हवालदार माणूस आणि बायको धंद्यावर ठेवशील का बे? गेलाच चाल्या कामात तू। धंदा म्हणजे काय? काय म्हणत का म्हणलं? तेच म्हणतो। मग डार्लिंग हाय दई बोल मेरे डारला। धंदा करायचा नाही, हा म्हशीचा वगैरे धंदा करायचा नाही। कॅन्सल 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 बरं कॅन्सल। अबे तर काय नाही कॅन्सल म्हणते मी आऊन गे तुमच्या सोबतीला। अबे हे पाणी टाकल मी भस भाद्रवी। अबे हे चारा टाकल मी तू तोवी। अबे हे टोपली दे तू शेण फेकजो। अबे नाही ना मी शेण फेकीन, हे तेल लावाल मी फस पास देवी। चाल्या बबन्या आपलं आणि मी तोंड फाडून चाल्या तुझ्याची। काय झाला तर माया होत तुझ्या बबन्या बे तू आपल्या पायात बस। माझ्या कर जमला बे राजू असं तुम्हाला म्हणजे चलो सांग। आणि तुला एक 100 बोलते झालं सांग। आमच्या नवऱ्या बायकोच्या बीच मध्ये येऊ नको। सगळ्या ठिकाणी ये, नवरा आणि बायकोच्या बीच मध्ये येऊ नको। पाय आता तू बिन टाकायचं झालं आता कोणी कामाचं नाही। आणि हो तू जर ऐकलंच नाही ना तुला असा झटका देईन, पुन्हा टाकीला जागा भेटत नाही म्हणून तुला बोलते। नको बाबा असंच बोल। बिन टाक्यानेच काम झालं तर टाक्या या बाळ्याला झटके दे। पण बाळ्या आपल्या बारच्याला बोलावજો। येतो मी बारच्याला। शांते ओके बाय। काय जमवायचं पाहिजे? ओके बाय। गुलू गुलू इलू इलू आता जायचं घरी? सांग। आता तू माझ्यावर काय फेकू नको। गुलू गुलू आय लव्ह यू। इलू इलू
इल्लू का मतलब I love you, इल्लू 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 इल्लू. ठीक आहे चल आपण घरी चल चल चल. आपण लग्नाची तयारी करू. हा चल. बाड्या तू आता माझ्यासोबत लग्न करणार आहेस नाही का लई तर गटपट केलास पण एखादी गाणं म्हणून दाखवणार रे संगीत वाले भाऊ गाणं म्हणा. आमचा जमला जा आपला पाहिजे बस नाही तर चल शांत आता आपण बदलून करू नसू काय संसारपर्यंत. जिच्यासाठी जगलो तिचा नाही र आधार दोन जीवाचा यो खेळ कुणी मांडला र जिच्यासाठी जगलो तिचा नाही र आधार देवासाठी प्रेम माझं केलं मी कुर्बान प्राण तुझ्या गाभाऱ्यात ठेवला गहाण. काय वाईट अवस्था झाली रे माझ्या या कुटुंबाची. अरे वाटत होत का आता माझे दिवस बदलतील म्हणून पण ह्या दैवगतीने माझ्या असा घात केलाय. माझे सगळे जीवन चक्रच बदलून गेलंय. परमेश्वरा अरे माझ्या या अपराधाची शिक्षा अरे ह्या माझ्या लेकरांना मिळाले. काय चूक झाली काय पाप केलंय रे मी. दादा असं लहान मन करू नको. सर्व ठीक आहे दादा सर्व ठीक आहे. तुषार अरे या झाशीने तर अंगात बळ आलंय. होय दादा. बरं तुषार अरे तू शहरात गेला होतास ना. होय दादा. तर काय झालं मग तुझ्या नोकरीच्या काय झालं रे दादा. दादा मला नोकरी मिळाली. अरे वा. हा बघा हा मला जॉईन लेटर पण मिळालाय. पण दादा मला ही नोकरी नको आहे दादा. अरे काय अरे का बोलतोस हे तू का. अरे अरे तू रात्रंदिवस यासाठी एवढं कष्ट केलं एवढं यातना भोगलंस आणि तिचं फळ तुला आज हे मिळालंय आणि ते तू नाकारतोस. अरे का असं नाकारतोय. काय करू दादा काय करू. त्यांनी जॉईन व्हायला आजच बोलवलाय. अरे मग जा ना. पण माझं मन मानत नाही दादा. तुला
आणि ताईला अशा अवस्थेत सोडून जाणे त्यासाठी माझं मन पटत नाही दादा. नाही दादा, नाही. असं जर झालं तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही दादा, माफ करू शकणार नाही. तुषार, नाही रे, असं नको बोलूस तू. नाही दादा. अरे तू तर आता आमची शेवटची आस आहेस. नाही दादा. अरे आपल्या ह्या माधवीला दवाखान्यात खूप पैसे लागतात रे. आणि हे आपलं घर चालवायला पण पैसे लागतात रे. आणि हे सांभाळ तुलाच करायचं आहे. म्हणून तुम्हाला सोडून जाण्याची माझी इच्छा नाही दादा. अरे आणि तुझं पण भविष्य आहे रे. अरे कोटपर्यंत तू ह्या गरिबीमध्ये वाढत राहशील का? किती दिवस रे जगायचे रे अशा गरिबीमध्ये? अरे जा जा, तू जा. अरे मी बघतो हे सगळं काही. आम्ही काढू, कसे तरी जगू आम्ही. नाही दादा, तुम्हाला सोडून जाण्याची माझी हिंमत नाही दादा. अरे त्या माधवीला सांभाळायला आज तुझ्या दादा अजूनपर्यंत जिवंत आहे. तू आमची अजिबात काळजी करू नकोस. तू जा. ठीक आहे दादा, तुझी अशी इच्छा आहे त्यामुळे मी जाण्यास तयार आहे. माझी तर इच्छा तुम्हाला या अवस्थेत सोडून जाण्याची आहे. पण तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला हा त्याग करावा लागेल. मला जावं लागेल. माझ्या तुषारला त्याच्या कार्यात यश दे रे. आज माझी माधवी दवाखान्यातून घरी येत आहे. तिच्यासाठी मला काहीतरी खायला बनवून ठेवलं पाहिजे. कारण तिला माझ्या हातचं भाकरी खायला खूप आवडते. म्हणून तिच्यासाठी तिच्या आवडीचं मला बनवायला पाहिजे. चला.
जरा बाहेर ये बरं. आता मी तुझी किती वाट बघत होतोय. अरे तू थांब बरं. बाजूची पट्टी काढ. अरे नाही रे अतुल, तुला नाही बोलवणार रे. तिला कोणी थांबवू शकत नाही. पण तू खचू नकोस. अगं स्वतःला सावध ना. हे सगळे आपल्या हातात असते. पण तू काळजी करू नकोस. आम्ही आहोत ना सगळे तुझ्यासोबत. माधवी, अगं चेहरा बदलला तरी माणसाचे मन बदलत नसते. वेळे आता लढायचे नाही, नव्या उमेदीने फुलायचं आणि पुन्हा फुलायचं. खूप उपकार झाले तो तुमचे. तुम्ही तिथे वेळेवर गेले नसतात ते देव झाल्यात माझी माधवी. या जगात असतील की नाही. तुम्ही देवासारखे गेलेत तिथं. अरे या दुःखात असले उलट त्या प्रसंगाने माझ्यातला यादवगड शिंदेपणा तो जागृत झालाय. माधवी, अगं तुझ्यावर झालेल्या अन्यायाचा मी नक्की शोध घेईन. पण बेटा मला एक सांग, हे सगळं कोणी केलं? हो, ती काय बोलणार. त्या प्रसंगाच्या वेळी इतकी घाबरली आहे, तोंडातून एक शब्द काढायला तयार नाही. आम्ही उभे असताना दादा पाठी मागून अचानक वार झाला. आमच्या डोळ्यासमोर अंधार
काय घडले याची कल्पना देखील नाही. शिंदे साहेब, कदाचित हा त्या सरपंचाचा तर डाव नसावा. असूही शकतो, पण आपल्याकडे पुरावा नसताना आपण कुणावर आरोप करू शकत नाही. आणि हे न्याय साक्षात आहे. आणि आपण त्या सरपंचावर आळ घेतला हे जर कुणाला कळलं तर अरे देव जाणे तो काय करून बसेल. तो म्हणून मग आपण पाऊल जरा शांततेने घ्यायचं. तू माझ्यासोबत चल, आपण पोलीस स्टेशनला जाऊ. ठीक आहे शिंदे साहेब, जाऊ आपण. जो माधवी बेटा आराम कर, मी आलो लगेच. बरं अतुल, अरे मला येईपर्यंत ते माधवीला तू अहो जपते. अरे काळजी घे माझ्या माधवीची. तू आराम कर. चल मग. माधवी, डॉक्टरांनी सांगितलं औषध हे बरं. मला औषध नको आहे. मला विष देऊन एकदा तू मला मारून टाक. काय आता बाकी विचार तू काय करतोस ग? तुझा माझ्या जीवनाचा तरी विचार कर. अगं तुझ्या विना माझ्या जीवनाचे काय होईल ना? याची जाणीव तरी आहे का तुला? काय करू? अरे आपला अपंग जीवन नको रे मला. नको मला हे आपलं अपंग जीवन. किती दिवस मला हे असं दुःख भोगावं लागतं. देवच जाणं रे. माझ्यामुळे तुला नको रे त्रास. कुणी सांगितलं का मला त्रास होतो म्हणून? कुणी सांगितलं? काय यासाठीच प्रेम केलं होतं आपण दोघांनी? यासाठीच? माधवी, मग त्याच प्रेमाची शपथ तुला खूप प्रेम करतोस ना माझ्यावरती. मग त्याच तुला प्रेमाची शपथ आहे रे तू. मला इथून कुठेतरी दूर घेऊन चालला. कारण माझ्यावर झालेल्या या अन्यायाचा मला बदला घ्यायचा यातून. अगं पण तुझ्या दादाची काय अवस्था होईल त्याचा विचार केलीस? विचार केलीस का? माझ्यामुळे माझ्या दादाला खूप लहान अपेष्ट सहन करावं लागते. कदाचित तू माझ्यासाठी करेल नाही. क्षणाला माझ्या दादाचं दुःखी चेहरा मी नाही पाहू शकत.
मला कुठेतरी दूर नेशील ना रे तू. मला तर खूप दूर घेऊन जा रे. दूर घेऊन जा मला. ठीक आहे मानवी, तुझ्यावर झालेल्या अत्याचाराच्या तुला व मलाही बदला घ्यायचा आहे. चल तू माझ्यासोबत. झालं. अरे जे नको व्हायला होतं तेच झालं. पण साला तो शिंदे साला आपल्या वेड्या म्हणायचे तिथून बाहेर आला आणि साला तो आता शांत बसणार नाही. आणि ते माधवी सुद्धा वाचली आणि चाली ही माझी बायको त्याला माझ्या मनाविरुद्ध वागते. चाले अरे सर्व प्ल्यादे माझ्याच विरोधात उलटायला लागले आता. पण हा विश्वनाथ अरे कुणाला घाबरणार नाही. अरे हा विश्वनाथ कुणालाच घाबरणार नाही. अरे हा एका जंगलातला वाघ आहे. अगदी बरोबर बोललात सरकार. अरे दत्ताजी या. तुमच्या पुढं काय कुणाचा निभाव लागणार. महत्वाची बातमी घेऊन आलो. महत्वाची बातमी दत्ताजी सांगा मग कोणती महत्वाची बातमी आहे. अरे सांगा दत्ताजी पटकन सांगा. अरे कोणती महत्वाची बातमी हे लवकर सांगा. तो ऍडव्होकेट शिंदे वेड्या मनस्थितीतून बाहेर आला आणि म्हणे तुमच्या विरोधात केस टाकणार आहे. आणि आज मला तो मोहनला घेऊन पोलीस स्टेशनला जाताना दिसला. अरे तू घाबरतोस कशाला. अरे तो कितीही शोधत फिरला
अरे कितीही शोधत फिरला तरी पुरावे त्याच्या हातात लागणार नाही. पण मी काय म्हणतो सरकार, या मोहण्याकडे डोळे झाक करून चालणार नाही. कारण त्याने जर गावातील लोकांना भडकवले तर मग तेलही जाईल आणि तूपही जाईल. मग दत्ताजी, अरे अशी काहीतरी संकट लढ की हा संपूर्ण गाव त्याच्या नावानं ओरडलं पाहिजे. साला आमच्या विरुद्ध जायला निघाला. यासाठी मी रितसर योजना तयार करून ठेवली आहे. दत्ताजी रितसर योजना तयार करून ठेवली? सांगा की लवकर मग, कोणती तुमची रितसर योजना? त्याची बहीण न सांगता घाबरून पळून गेली. आणि त्याच्यावर असा कलंक लावा की सगळा गाव त्याच्यावर दोष देत फिरला पाहिजे. मग बाकी माझ्यावर सोडा. मग मी काय करायचं ते बघतो. दत्ताजी वाह दत्ताजी वाह. अरे मानना पड़ेगा दत्ताजी, तुम्हारे दिमाग को मानना पड़ेगा. इस बात पे दत्ताजी ये लो दत्ताजी, इस बात पे तुमको ये इनाम. याची काय गरज सरकार? काय गरज राहू द्या मग दत्ताजी. पण देतात तर घेऊन घेतो. कधी कामात येतात ना. अच्छा बरं येऊ मी? हो दत्ताजी. पण मी सांगितले लक्षात ठेवा. हो हो दत्ताजी. येतोय मी. युक्ती तर चांगली आहे यार. साला तिच्या सोबत तो पडून गेली. माझ्या विरोधात पोलीस स्टेशनला गेलाय. तुझ्या जीवनात प्रेम कसा चक्रीवादळ फिरवतो. अरे नाव सांगत विश्वनाथ सरपंच म्हणून कुठे झालीस आणि कुठे गेली होतीस? मी कुठेच जाऊ, काही पण करू. तुम्हाला काय देणं घेणं? अगं मी तुझा नवरा आहे. मला तुम्हाला सांगणं आवश्यक नाही वाटत. अरे का सांगणार नाही?
मी तुझा नवरा आहे आणि प्रत्येक पत्नीचं काम असते नवऱ्याला सांगणं कुठं गेली कुठं नाही. कुणाच्या मनाविरुद्ध बळजबरी लग्न करून घेणे आणि वर तोंडाने बायको म्हणून घेणे हा काम तर एक नीच नालायक माणूसच करू शकतो. बोलते मार येतोस. अगं तुझा नवरा आहे मी नवरा. साली इच्छा तोंड कसा कात्रीवाणी चर्चर चर्चर चालत. साला तुझा माज अजून उतरला नाही वाटते का विश्वनाथ आहे. दुसऱ्याच्या दुसऱ्याचा फायदा घेऊन स्वतःला भाग्यशाली माणूस समजतोस आणि मनाला येत तसं वागतोस तू. तुमच्यासारखा भेकड माणसाला सोबतो. मला भेकड म्हणतोस. चालेल मला भेकड म्हणतोय. अगं तुझं तोंड तर आता खूप चाललंय. असं चार 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 समजत नाही तुला की नवऱ्यासमोर जास्त स्त्रीने चरचर करू नये. आणि हा तुझा अकळलेपणा अगं मला तुझा अकळलेपणा उतरवाला क्षणभरही विलंब लागणार नाही. अगं मी जर मनात आणलं तर अगं मी जर मनात आणलं ना तू माझ्या अकृषी खेळू शकतोस एवढंच का आणि त्यापेक्षा जास्त तू करू तरी काय शकशील. आणि मास कुणाला आलाय हे तर माझ्यापेक्षा तुला जास्त ठाऊक आहे. बरोबर मुद्दा बरोबर. अगं ती बरोबर बोललीस. बाहेर गेल्यावर जुनं प्रेम मिळतोय ना कसं अगं ज्याप्रमाणे बाहेरचं सेवन गोड लागतोय तर मग तुला घरच्यांना कसं गोड लागणार. बस कर. वाटेल ते आरोप माझ्यावर लावू नकोस. आणि एक सांगते माझ्या मनात माझ्या प्रेमाची जागा कायम राहील. माझ्यासोबत लग्न झालंय तुझं आणि मी माझं प्रेम कुठं. किती बळजबरी केली ना तरी त्याची जागा माझ्या मनात कायम राहील. साली माझी बायको असून माझ्या समोर जुनं प्रेम सांगतोय. साली तुला लाज वाटत नाही का. तुला लाज वाटत नाही की नवऱ्यासमोर जुनं प्रेम दाखवतो. साली माझ्या विरोधात मुद्दा ऐकून घे. अरे थुकते रे तुझ्यावर मी. साली माझा प्राण घेतला तरी एक पती म्हणून मी तुला स्वीकार करते. अरे
जात बेवड्याची कोण बे साल्या बे तुला बापाची पहिली का बे साल्या बेवड्या म्हणतात बे वर्षा काठी आम्ही 40,000 कोटीची दारू घेतो म्हणून तुम्हाला शासनाने 7वा वेतन चालू केलं साल्या बेवड्या म्हणतेस का बे साल्या 3 संसावून या करे साल्या बेवड्या म्हणते अबे किती दूध डोळे मिटून जात बेवड्याची मनी बेवड्याच्या कारे भीती बायकोची भरलेल्या ग्लासालाही सुटावा चप्पल चोर मध्ये साले चप्पल चोरतो का बे अबे हे दारू जास्त झाली म्हणून चालता नव्हता येत म्हणून आणली हातात पकडून आणि हे जी दुसरी आहे ते मागच्या वर्षी हरवली होती म्हणून ती सापडली म्हणून आणली साले चप्पल चोरतो 3 साल्याला चप्पल चोरतो का बे भरलेल्या ग्लासालाही कंपक्का सुटावा उघडदार बायको आता उघडदार बायको या शांत साला आज फुकटची भेटली तर पिऊन टाकली खरंच खरंच साली दारू खूप वाईट आहे साला या दारू पिण्यापेक्षा साला मेलेलं बरं आणि मरणाची भीती वाटते म्हणून साला पेलेलं बरं ए बायको शांत साला कुठे गेलेस बायको साला घरात कसा आलो साला कळलंच नाही दरवाजा दिसत नाही बाळ रडत आहे साला हाबे आपला सलमानच्या आवाजाने पैसे घेशील का गे साले का बोंगलू साला माझा जीव घेशील का गे तू बेटा सल्लू उगी माँ उगी चुप राहायचे पैसे घेशील का गे तू नाही रे नाही साला मोठा लाते का पोरगा हा हम पैदा केले मतलब का खाल्लं का काजू खाल्लं का बदाम खाल्लं का केसर खाल्लं जी नमस्कार जी नमस्कार ओळखलो नाही पैसा ना बाबा पैसा ना अभी साला आपली बहिणी होय बहिणी
कसा नाही ओळखी नो ओ हा सलमान आणि तू याची हेलर आणि मी तुझ्या बेलर चला काय समजूनच नाही रे कसं समजणार आहे का दिवसभर ढोकून येतच नाही सकाळी पोहोचून साल्या छोटाले कोणाला म्हणतात साले मा दिमाग खराब करू नको नाही तर तुझ्या हाताने आपला थोबाड खोल साला उलटा बोललो का रे मी साला आपल्या हाताने आपला थोबाड सोडलं तुझा थोबाड सुधार तुझा तोंड सुधार माझ्या जिंदगीचा पुरा कचरा करून टाकलेला बेवड्यानं कशी होतो मी चांगली होतो सांगतो अशा बेवड्यासोबत लग्न नको करावं मा करून माझ्या जिंदगीचा सत्यानाश झालाय स्वतःच्या पोराला ओळखत नाही स्वतःच्या बायकोला ओळखेल बरा झाला पोराला तरी आपला पोरगा म्हणते नाही तर सत्यानाश झाला असता माझा बाई बाई म्हणते हिची बहीण तर नसून आली रे बे बापनिया साल्या पोटी मिळणार बे साल्या हिची बहीण आली घरात ये ना बे ये बे बापनिया अबे ये ना बे बहीण आली ना हिच्या लावून देतो रे बे तुझ्यासोबत साल्या तुझ्या गुलू घेऊन वाटवा ना बे वाटव रे बे पाणी बे मोठ्याला मारून राहिले बे अबे मोठ्याला मारला ना बे अबे त्या बाईनं अबे त्या चार बाया अबे मोठ्याला मारला बे अबे साल्या बबनिया अबे साला ओसाई जमाना आला का बे साल्या बायका मारते अगं तसा नाही ना गा कसं अगं त्या चार बाया होत्या मले वाटला रांड्या सांड्या विचारून पाहिजे कोणत्या चौकीच्या चौकी येऊन मिळल्या भाऊ अगं ओसा धुतला त्या वराव पडो वराव मारला का भाऊ पण जाऊ दे संगी तुझ्या आता बरोबर चालू आहे ना अबे काय त्या बरोबर बे साले हा छापलो एक डिप्लोमा मोठा बोंबल्या साल्या कोणत्या नक्षत्रात जन्मला काही माहित नाही मोठा बोंबल्या माझ्या सलमानला काही म्हणायचं नाही सांगू ठेवतो मी हा माझा लाडा चाललाय गुरु तुझी नाही घेता संगी पावजे मला हे पाय मोठा कारण हात डायरेक्ट फवारा मारते बे अबे तू काय न हसतेस अबे हसू नको का बे अबे हा फवारा नव्हे ना बे बबड्या हा वाफारा होय वाफारा अबे पण हा गेला कोणावर आहे मला डाऊट आहे भाऊ कोणावर जायचं मला डाऊट आहे तू माया वे मग त्याच्या वेळून चालत
साड्या तुला जिंदगाडी धावत ना म्हणा असा बोलत आहे तुझं तो तसंच निघलं पुन्हा त्या बोलला होता पोरगा त्याला ग्रेट पेडा नाही चालू शकला माणूस त्याला गाडी तू भोपाल की तू भोपाल की अभ्या सरकारी नोकरीवर हे कुंद मारता सेकंदी पेळा चाललो ना बे पाय चाललो आपले काय ना ऐकला याच्या नसोर जमवत आपल्या सेकंड हँड माल काय सांगते जमते का मग तुझ्या तोंडामध्ये किडे पळसले काच्या हलकट मेल्या अरे कसाई असो देवराला होतो बावराला पण नवऱ्याचा डोंगरा होते लाडाचा डोंगरा तेवढं बरोबर मग जिंदगी बरबाद होऊन जाते दारू पेल्यानं बे बापरे बघितलंच ना लेखा पण बाय बबल्या तुला सांगतो तू माझ्या गान मारतच ना तुझी जिंदगी भर बायको नको येतो कोणती बाई तुझ्या खोपड्याचा नको पाव कोणताही असो माझा नवरा लाडाचा लेकपुरता लेक आहे बे बघण्या लेखा बघितलंस ना अबे मीच्या नवरोबा ही माझी समोसा ही माझी मिरची ना आता देऊ का बे तुला बघण्या चल माया शांती होऊन नजर टाकतेस चालत चांगला रे अबे ही माझी बायको आहे अबे मी नजर नाही टाकत. मक्का तुले सांगितलं समजून का सांगतो त्या पाय हे तू बायको किती प्रेम करते म्हणून आणि साल्या तू दारू पिऊन येते तेवढी आहे तुझ्या बापाची करू का बे? बाबा काय बोलणार तुझ्या बापाची आज समजवण्यासाठी मी म्हणलो चालते म्हणून तुम्ही दोघंही चुकानं संसार करा म्हणजे झालं किती सुंदर जोड आहे बघ. शांताबाई किती सुंदर आहे जोड आहे तू चाल पाहता शांताबाई ती बहिणीला रांग दे ना होईल ना, होईल. तिले म्हणलो मी तिला नको. कसा जमा तू घरी जा मी पाठवतो तिला अबे तर दुसरा करशील तर बोलावतो घेऊन जा याला. या सातव्या मोऱ्याला येईन ना बे सातवी म्हणे. सातव्या मोऱ्याला येईन त्यासाठी लाडू किडू घेऊन येईन बापू सलमान येतो ना बाबू अबे 5 रुपये घे उभ्याला धारा मारतेस रे अबे तू किती इंचीची मोटर आहे पाहू दे रे कोणा येतो ना काय आपल्या समजून शांताबाई येतो ओके बाय थोडा बघून घेतो अगं आता नाही पिणार मी दारू तू माझी लाडाची बायको आहे आता आपण तू मी आणि सल्लू बिलकुल सुखाने संसार करू शांत आय लव्ह यू आय चल आता आपण सुखाने संसार करू चल
बाकी हा राग शोभून दिसतोय तुमच्या चेहऱ्यावर. अगं राग कसं असणार नाही. शेवटी लग्न मनाविरुद्ध झालंय ना. दुसऱ्याच्या भाकरीवर जगणारा कुत्रा तू. अरे तुझी काय जागा आहे ते मला चांगलं ठाऊक आहे. बघ इकडे सरपंच घरात नाही काय का ते मला बघ, मला सांग. तू जाऊ शकते. म्हणजे घरात कुणीच नाही, घरात एकटीच. वातावरण मोकळं दिसतंय. आता कसं आहे ना, मनाची भूक एकदाची भागून जाते, पण शरीराच्या भुकेच्या काय कसं तरी भागवावं लागतं माणसाला. नालाय का कोण सांभाळून बोल. आणि तुझी काय अवकात रे. हा तुझी काय अवकात ना ते मला चांगल्यानं ठाऊक आहे. तू जास्त बोलू नकोस. आणि मला इतक्या खालच्या खराची समजू नकोस. बघलास तुझा माझा असली थोपाट तोडणार ना तुझा. मर 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 त्या घरात तू थाकलं थाकलं बाहेर नेणार. चालता होतो. हे मुद्दा खूप बोलतोयस ग. आता कसं आहे ना, जुना अशी तो सोन्यासारखा असतो. तोंडावर जे सुख घराच्या बाहेर मिळत असेल तर घरच्या मिठाची काय चव लागणार. तोंडावर आणि इथून चालता हो. चालता हो म्हणजे हे समजली काय मला. साली भिकाऱ्याची अवलाद. भिकाऱ्याची अवलाद कुणाला म्हणतोस तू. कुणाला म्हणतोस. आता माझं उत्तर तू चांगलं नाही. तुमच्या माझ्या तुझ्यावर प्रेम होता आणि मरतपर्यंत माझ्या तुझ्यावर माझा प्रेम राहील. आणि त्याच्याशिवाय माझ्या मनात कुणी दुसरा येऊ शकत नाही. हा सरपंच सुद्धा नाही. समजला. चालतं हो. आणि हो एक लक्षात ठेव, माझ्या बापाचं माझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून मी त्यांच्या शब्दाविरुद्ध गेली नाही. त्यांनी जसं म्हटलं तसं मी केली. त्या सरपंचाची मी लग्न केली. अरे या सरपंचाच्या श्रीमंतीवर थुंकते मी. आता तू इथून लवकर निघ नाही तर बघ मग. तुला निघ म्हटली ना. साली भिकाऱ्याची पोरगी आणि तोरा बघा तिच्या. मला कुत्रा बोलली. पण या दत्ताजी नावाच्या कुत्र्यानं जर चावा घेतला ना तर त्याच्या वेळेस ना जगू दे ना मरू दे.
त्यासाठी आलो मला भेटायला आलास म्हणून मी खूप आनंदाने तुझ्यात मला वाटलं नाही मला बघून तुला आनंद झाला. आता काय करणार आता आनंद होऊ नये काय करणार काय फायद्याचं आहे सगळं जे नशिबात केलं ते घडतच असत. अगं तू माझ्या नशिबात नव्हतीस झालं गेलं विसरून जा तू आता. अरे तू किती सहज बोलत आहेस ना मला. माझ्या मनात कधी डोकून बघितलंस कशा परिस्थितीत मी राहते. माझ्या मनाच्या विरुद्ध काय घडलं आहे आणि मी निमूटपणे सहन करते. सजना तुझी मी आता माझ्या भूतकाळाची मला पुनरावृत्ती नको. समजून घे का मला समजून घे. अरे कुणाला समजून घेणार अरे न समजून गेले चालणार कसं आणि काय तुला कळत नाही का पाहुणा घरी आला त्याचा मानपान करायला पाहिजे म्हणून हा समजत नाही का तुला जा आता चाय वगैरे बांध हो आतमध्ये आता आतमध्ये हो. नमस्कार नमस्कार. माझ्या या शिफारस पत्रावर तुमच्या सह्या हव्यात. तुमच्या सहीशिवाय मला नोकरी लागू शकत नाही. त्यासाठी मी आलो सरपंच साहेब. अरे म्हणून मी नसताना तिला एकटी बघून तुला सह्या घ्यायला आलास. आतमध्ये होय आतमध्ये होय. वा साला प्लॅन असा होता असा. वा अरे वा किती समजताय तुम्ही. बघ तू मला हे सांग मग मी काय करू सांग ना. अरे तुला का म्हटलं मी घरी नसताना मी घरी नसताना तू माझ्या घरी सह्या घ्यायला गैरसमज होत आहे. नाही मी घरी नसताना हे काय चालू आहे. मी घरी नसताना काय चालू आहे. वाटेल ते आरोप करू नका. मग काय याची आरती वाढू याची का आरती वाढू का मग माझ्या घरी येऊ माझ्या पत्नी सोबत काय सरपंच साहेब कोणतेही आरोप लावू नका. तर काय म्हणाला तू. अरे तुला शिफारस पत्र सह्या पाहिजे नाही. सरपंच या पाले
ठीक आहे देतोय मी तुला सगळं, पण त्याआधी तुला माझ्या पायावर तुझं नाक रगडावं लागेल. अरे तू माझ्या विरोधात या गावात खूप प्रचार केलास आणि त्याच प्रचाराची शिक्षा आता तुला मिळेल. तुमची इच्छा आहे आणि माझ्या दादाच्या स्वप्नपूर्तीसाठी माझ्या बहीण भावाच्या कष्टाला फलित आलं पाहिजे, त्यासाठी तुझे म्हणसेल ते करायला तयार आहे. साला अब आया हुट पहाड़ के नीचे. अरे दे आणि आधी तुझं नाक माझ्या पायावर रगड, त्याच्यानंतरच तया करणार. सया पाहिजे तुला नाही का? सया पाहिजे ना फक्त, पण माझ्या विरोधात याच्यानंतर तू आवाज उचलणार गावात. चल मग त्या बाळाच्या पायावर तुझं नाक रगड आणि मी तुला साई देते. ये इकडे बाबा. त्याची अशी चालत होते, हा माझा नियम आहे. परमेश्वरा, काय माझ्या जीवनाचा खेळ मांडलास तू. माझ्या तुझ्या किती दिवसातून मला भेटायला साधं त्याला पुवाडू सुटली नाही. परमेश्वरा, त्याच्या कार्याला यश येऊ दे रे, त्याला खूप मोठं होऊ दे. प्लीज माझे परमेश्वरा, तुझ्याकडे प्रार्थना आहे. माझ्या जीवनचा दुःखावर झाला, पण त्याच्या जीवनात कधीही दुःख येऊ. हीच माझी इच्छा देवाची. दादा ताई, दादा ताई, अरे लवकर बाहेर या. अरे ताई, हेच काय दिसत नाही. दादा आज बघा
काय बोलत नाही? कुठं गेली असतील सगळे? दादा ताई, आज दादाचं स्वप्न पूर्ण झालं. आज दादाच्या प्रत्येक कष्टाला यश आलेलं आहे. दादा मला साला हराम कोराला तोंडाला काळे पासून याची भिंड काढली पाहिजे. मला साला मारा या नराधमाच्या तोंडाला काळे पासून याची गावात तीन काढा. काय झालं दादा? असं घाबरतोच काय? आणि आपल्या घरासमोर लोक काय बोलत दादा? दादा काय झालं सांग ना. तुषार, अरे काय सांगू रे तुषार. अरे अरे तू गेला. अरे जीवन चक्रच फिरलं रे. होत्याचे नव्हतं झालं रे. दादा स्पष्ट सांगा ना काय झालं? अरे तुषार, अरे कोणत्या नराधमावर उभा आहेस तू? खबरदार दत्ताजी, माझ्या दादाबद्दल काही उलट सगळं बोलला तर अरे तुझी जीभ खेचून बाहेर काढे. बरोबर आहे, बरोबर आहे. अरे सत्य बचवाला माणसाला जळ जातोय आणि सत्य हे कटू असते. हरामखोरा आलास. अरे आलास कसा चालता हो इथून? नाहीतर लाभ करून घराबाहेर काढे. चल चालता हो इथून. अरे इतकं लाथ मारून घराबाहेर मागण्या घातल्या आहेत का रे? लाथ मारून बाहेर पडायला आणि काही इतकं मागण्या घातल्या? अरे आधी बाहेरच्या लोकांचं बोलणं ऐकून घे आणि नंतर मग बोल. हो सरपंच साहेब, असं झालं तरी काय? अरे काय झालं? अरे काय नाही झालं ते विचार. काय नाही झालं ते आपल्या दादाला विचार. आपल्या दादाला. अरे घरात कुणी नसताना अरे या नराधमाने स्वतःच्या बहिणीवर बलात्कार केलाय. काय म्हणताय तुम्ही? आता तू एकही शब्द माझ्या दादाबद्दल उलट सुलट बोललास मी विसरून जाईल तू या गावचा सरपंच आहेस म्हणून. विचार तुझ्या दादाला तुझी बहीण कुठं गेली म्हणून विचार. माझ्या मनाचा तोल सुटण्याआधी या घरातून निघून जा तू. अरे आधी तुझ्या दादाला विचार की तुझी बहीण गेली कुठं म्हणून विचार. आधी विचार. आम्ही तर जाणारच पण एकदा आपल्या दादाला विचार की मागणी कुठं गेली म्हणून विचार. मग होईल दुधाच्या दूध आणि पाण्याच्या पाणी. कुठे गेली आपली माती? दादा 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 बोलत का नाही? कुठे गेली आपली माती? दादा काय बोलू रे? काय झालं दादा? काय सांगू? कित्येक दिवसापासून माटीच्या काही पत्ताच नाही. ते कुठं निघून गेली देवच जाणे. पण दादा मला सांगायचं ना. एवढे दिवस झाले मला काही न सांगता. अरे
घरातील व्यक्ती घरात नाही आणि घरातल्याच लोकांना माहित नाही. विचार, अरे मी तुझा शत्रू नाही, पण कसं आहे ना, अरे गुन्हेगाराला शिक्षा मिळालीच पाहिजे आणि या नराधा मला आणि तुला एक सांगायचं आहे, माधवी, मोहन आणि तुम्ही बहीण भाऊ, पण माधवी आणि तू याच्या सावत्र बहीण भाऊ. आणि हुशार, तसही मोहनचं लग्न झालं नाही. शेवटी माणूस तरी ना पेटलेली आग कशी शांत करणार, तसंही तू वर राहतो. म्हणून तुझ्या बहिणीला घरात एकटं पाहून काही वाईट कृत्य केलं नाही केलं एक मोठा हात घालणार रे माझ्यावर, मी नाही केलं असं काही. अरे पुरावा आहे पुरावा. काय सांगू, अरे आमच्याकडे हे सगळं करताना गावातील त्या माधवने बघितलं आहे. अरे मनांतर त्याचा बी पुरावा बोलू. दादा तुझा विश्वास नाही का रे? आहे दादा. अरे बोला दत्ताजी, बोला. सांग माधव, तू सांग बलात्कार कोणी केला ते? तो आठ माणूस तुझ्यावर बलात्कार करत होता. दादा काय सांगायला नाही बघा. अरे माझ्या खोटा नका रे तुझे. आज तो माणूस तिच्यावर बळजबरी करत होता. याच नराधामाने सर्व काही केलं. ठीक आहे रे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. अरे सरपंच, अरे असले काम माझ्या माझी का वाटता येईल? अरे मीच काय, जगातला कोणी भाऊ असं कृत्य करू शकणार नाही. असं खोटं आड माझ्यावर असताय तुम्ही. अरे तुझ्या, अरे यांचं काही ऐकून घेऊ नकोस रे. मी असं काही नाही केलं तुझ्या भावावर विश्वास ठेवला. माझ्या विरोधात यांनी खोटं षडयंत्र रचलंय. दादा बस दादा बस. आता माझा तुझ्यावर विश्वास नाही, मला तुझं काही ऐकायचं नाही. अरे दादा, तुला या मनाच्या देवारात देवासारखं पुजलेलं नाही. आणि तू स्वतःच्या बहिणीवर नाही करू शकत. नाही. अरे असं कृत्य करण्यापूर्वी मरून का गेला नाही तू? मरण तरी गेले. अरे माझ्यासाठी तू मेलास. आता मला तुझं तोंड सुद्धा बघायचं नाही. आजपासून आपला रिश्ता खतम. बघायचं मला टाकून नको जाऊ रे. नीच पापी राक्षसा, माझ्या धक्का तुला उद्ध्वस्त केला.